हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू इन माय चॅनल मॅथ इज इझी। आज आपण LCM आणि HCM चे एक्झाम्पल मध्ये जर रिमाइंडर दिलेलं असेल तर असे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे याविषयी मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे किंवा एक फॉर्म्युला सांगणार आहे, म्हणजे इझी पद्धतीने तुमचे आन्सर खूप लवकर निघतील। ओके फ्रेंड्स, तर पहिला एक्झाम्पल आहे व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवायडेड बाय 7, 9 and 11 ऑलवेज रिमाइंडर 5। आपल्याला माहिती आहे स्मॉलेस्ट नंबर जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला LCM करावा लागतो। ओके, बट इथे आपल्याला रिमाइंडर पण दिलेला आहे, तर अशा वेळेस हा एक फॉर्म्युला असतो, हा एक फॉर्म्युला इथे वापरायचा LCM प्लस R। म्हणजे जे पण नंबर आपल्याला दिले आहे त्या नंबरचं पहिले LCM काढायचं, देन आपल्याला जो रिमाइंडर दिला आहे एक्झाम्पलमध्ये तो त्याच्यामध्ये ॲड करावा। म्हणजेच आता आपल्याला नंबर दिलेले आहेत 7, 9 and 11। आपल्याला या तिन्ही नंबरमध्ये कॉमन नंबर नाही आहे, त्याच्यामुळे या तिन्ही नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल, देन त्याचा LCM येईल। तर 7 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 11, 11 9 चा 99 and 99 7 चा 9 7 चा 63, 9 7 चा 63, 63 प्लस 6 69, म्हणजे आपला LCM येईल 693। हा आपला LCM येईल। आणि आपला हा फॉर्म्युला मी सांगितलं तुला, हा फॉर्म्युला इथे वापरायचा, म्हणजे LCM प्लस रिमाइंडर। रिमाइंडर आहे आपला एक्झाम्पलमध्ये 5, म्हणजेच आपलं फायनल आन्सर येईल 693 प्लस 5 इज इक्वल टू 698। हे आपलं आन्सर आहे। देन सेकंड एक्झाम्पल, व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर विच व्हेन डिवायडेड बाय 7, 9, 11 ऑलवेज रिमाइंडर 1, 3 and 5। म्हणजे पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एकच रिमाइंडर दिलेला होता, बट सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला 3 रिमाइंडर दिले आहे। तर अशा वेळेस हा एक फॉर्म्युला यूज करायचा LCM मायनस K। आता तसंच LCM काढून घ्यायचा या नंबरचा 7, 9 आणि 11। तर आपण LCM ऑलरेडी काढला, इकडे काय आहे 693। बट के म्हणजे काय, तर के म्हणजे आपल्या एक्झाम्पलमध्ये जे नंबर दिले आहेत, म्हणजे 7, 9 and 11, त्या नंबरमधून जे रिमाइंडर दिले आहेत ते रिमाइंडर मायनस केल्यानंतर जो नंबर येईल त्या नंबरला के म्हणतात। म्हणजे 7 - 1 जर केले आपण तर येईल 6, देन 9 - 3 जर केले तर येईल 6 and 11 - 5 जर केले तरी पण येईल 6। म्हणजेच आपला इथे के मीन्स कॉन्स्टंट, म्हणजे काय येईल आपला के 6 येईल। तर आपला LCM आलेला आहे 693, म्हणजेच आपला फायनल आन्सर येईल 693। आणि हे जर के आहे, के मीन्स 6, तर 693 मधून 6 गेले, किती राहिले 687। अशा प्रकारे आपलं हे आन्सर येईल। तर आशा करते फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मनापासून तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, एक छानशी कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि जास्तीत जास्त शेअरिंग पण करा। तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ओके, बाय।